नाव संकेत. मी आजोबाची भूमिका करणार आहे. मी श्रद्धा. मी आजीची भूमिका करणार आहे. मी साहिल. मी सुधीरची भूमिका करणार आहे. मी वैष्णवी. मी आईची भूमिका करणार आहे. मी आचल. मी ताईची भूमिका करणार आहे. माझे नाव सार्थक. मी बाबाची भूमिका करणार आहे. अरे सुधीर, केव्हा आलात? आता प्रयत्न असा शांत कसा? आजोबा, कार्यप्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? कोणी सांगितलं रे तुला हे? आज शाळेत बाईंनी आम्हाला कार्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेला प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचा आहे हेच बाईंनी सांगितलंय. पण मी हे कसं करू? अरे काळजी नको करू. यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढील आणि कवितेचं आकलन तेही तुला समजेल. तुम्ही काय हो प्रयत्न करणार? आजपासून आपण कवितेचं संभाषण करायचं. म्हणजे तो कागदावर उतरून घेईल आणि तुझी कविताही पूर्ण होईल आणि प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर, हातपाय धुवून दूध घे. आजी, मी कागद आणि पेन आणतो. आताच आपण सुरुवात करू. घरामध्ये लावते, सांजवर भाजी करते, आता कांद्याची पात. आता म्हातारचा वाढतो वाद तू करू नको कांद्याची पात. कधीतरी कशाला म्हणतील का हो? मी सांगते भाजी नेहमीच जातात हो. ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. तू बनव चाय चवळी. हे तुझी रांडरे इकडे दातांची कवळी. बरं बाई, तुमची इच्छा. हाच घ्याल. भाजी बनवते चवळीची खास. काय बाई, कवितेची कमाल. अगं आई, खायला दे ना काही. मला ऑफिसला जाण्याची घाई, नाही तर बॉस करू देणार नाही सोयी. कसली गाई, कसली सई. आजीने दिलाय चपाती नाही. काय बाई, कवितेची कमाल. बोलतात नाही, हसतात, तोंडावर धरून रुमाल. आता सोड रे घराचा पास, ऑफिसात जा सावकाश. मला द्या काठीने चप्पल, कोटांचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई, तुम्ही बाबावर चिडू नका. रागाचा तुम्ही सोडा आहे का? म्हणे रागाचा सोडा आहे का? कामाचं कामी घेतलंय टेका. शिवण काम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. चिडता खावा माझ्यावर, माया करावी सर्वांवर. तुम्ही आता नका बांधू. बाळाला ऐकून येते रडू. लहान थोडी मोठा घास, करपलेला भाजीचा सुटलाय वास. आजोबा आजी दूर करू सुधीरची नाराजी. कवितेत मारेल तो माझी आई आहे का घरात पिठाची सोजी. तुला हवी कशाला? लाडू पाते सण कशी ठेवते सुशाला. तेव्हा सगळे जेवण करू. चवळीच्या भाजीवर ताव मारू. रात्र झाली, आता झोपा. उघडू सकाळी कवितेचा खोका. सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सर्वांच्या आंघोळी झाल्या. हवा सुटली गार गार, आंघोळीची पाणी केले गरम फार. अंघोळ का पटकन, नाश्ता कर चटकन. झालाय तुला झटपट आवर मुला. आलाय आता कंटाळा. त्या तुम्ही पाणी टाकून वळा. तुम्ही नंतर मला मकर फिरासाठी रवा टाळा. अंघोळ करा
तोंड धुवा, हा गरम शिरा, मग तुझ्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. तुझे आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक टापटीपणा दररोज शिक. आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण तुमच्याशिवाय आले ना पण. अशाने थोडी थोर नावणार आहोत. स्वरांच्या मला हे वाचून लागेल तुला कवितांचा रडा. बाबा आई ताई आजोबा आणि आजी असं झालं वाचू किती कविता अंगणात उतरली आधी ती आम्ही वाचू कशा किती. शांताबाईची बागान, सुरवेची गिरणी, गदिमांचे घरान, बालकवीची फुलराणी, चेतवल्या भावनाचे मन तुम्ही म्हणी. थँक्यू.